जय महाराष्ट्र पब्लिक, आपल्या मनोज डायरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आलो आज कुंडलजला बिंजोरचा अड्डा आहे. कुंडलचा अड्डा म्हटलं की नक्कीच प्रेक्षकांची गर्दी आणि नामांकित नंदी. तर खूप नंदी आलेत मैदानात, तर जाऊ आपण मैदानात नक्कीच. पण नक्कीच काल ज्या बैलाचं अपघाती निधन झालं, नक्कीच अटॅक आला असा चायना ग्रुप मानिवलीकरांचा बगीरा, तर नक्कीच त्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल. आणि आज पण तर 81 रायफल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद त्याचंसुद्धा निधन झालं. तर नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या चॅनलतर्फे, माझ्यातर्फे. तर नक्कीच सर्वांनी आपल्या बैलांची काळजी घ्या. तर खूप नजर लागली एक प्रकारे बैलगाडी शर्यतीला. खूप नंदी चांगले आपल्यातून निघून जातात. म्हणजे बघितलं तर मागं आतिश पाटील यांचा सुंदर, तर उमेश ड्रायव्हर वडवली यांचा पवन, आणि कालचा आपला नक्कीच बिंजोरचा बादशाह बगीरा, तसेच आज मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल. तर असे नंदी चांगले आपल्यातून निघून गेलेत. तर नक्कीच सर्वांनी आपल्या बैलांची काळजी घ्या आणि नक्कीच वेळेवर टायमात त्यांना पळवत राहा. तर जाऊ आपण आज मैदानामध्ये, बघू कोण आले मैदानामध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर नक्कीच मैदान आल्याच गुलाल झाला आहे. अंतरटकरांचा सर्किट बघा, दत्ता डायरे, मिलिंद डायरे यांचा सर्किट, आणि नक्कीच सर्व नियोजन करतायत आपल्या समोर. तर कशी काय शर्यत झाली आज? शर्यत गेले भेटलं गाडी पळवली होती आमची, तशी झुलूनच चालते गाडी. त्याच्यामुळे आज ठरवलं चला आज अड्डा आहे जवळच, त्याच्यामुळे चला निघू. आलो जमली आल्याच जमली तशी शर्यत. त्यामुळे चला आता आखलून घेऊ लगेच. त्याचा वासरू अजून बारीकच आहे, यशवंत पण अजून फोडले. तर यशवंत पण नाही फोडली. किती महिन्यात आहे? महिना आता 7 महिन्याचा वासरू आहे. आणि किती शर्ती झाल्या याच्या? शर्यत आता 7 शर्ती झालेले आहे. 7 शर्ती झाल्या लगेच. तर मग काय सांगाल, पायरा कोण होता? पहिला आज वाकसकरांचा डॉन. वाकसकरांचा डॉन बा, यसन पण नाही, दोन्ही वासरांना यसन नाही. कशी काय म्हणजे पायरा कसा आहे ठरवला तुम्ही? पहिला आधी पण आम्ही पळवले होते ना एकदा गाडी, बोलत चला आज पळलो त्याच्यामुळे. तर मग कशी काय पाळली गाडी? गाडी एकदम जुलून पळाली, दोन्ही वाजता चांगली पळाली. कुणाही शर्यत होती? शर्यत तिकडे होतं मोबाईल. मस्त अशी गाडी पळाली. डॉन, वाकसकरांचा डॉन, विशाल शेठ दलवी आहेत आपल्या समोर. तर कुठून घेतलंय वासरू? वासरू हा चोरवल्याचे मंगेश जोगले यांच्याकडून घेतला. तर कितीची खरेदी आहे वासराची? खरेदी टॉपचीच आहे. पण कसे काय पायरा वगैरे, म्हणजे आता कसं काय घडून आलाय? दोन्ही वासरांना यसन नाही. पहिला म्हणजे ते आपले घरचेच आहेत, काय भरपूर असे संबंध आहेत. त्यामुळे ते बोलले आज गाडी पळवायची. आमची गाडी याच्या आधी पण पळाली होती, पेंडिंगला होती, परंतु तिथे गुलाल पडला होता आपला. आणि आता दादा बोलले आपण पळवायची. त्यांच्या दोघांचं मालकांचं झालं, ते बोलतं आज पळवायची. मग आम्ही कुंडलची पाठी पडली होती आज, तर आणल्या आणि गुलाल झाला. चांगली गाडी पळवली. तर आपल्या समोर आहे बघा महाकाल, आणि सर्व नियोजन करतायत आपल्या समोर. तर दादा काय सांगशील, आज महाकालचं काय नियोजन आहे? नियोजन आहे, एक बैल लपून आहे, बघू आता नाव फिरवायचं चाललंय. म्हणजे नाव फिरवायचे काय? बैल लपून आहे आपला. तर मग काय सांगशील महाकालबद्दल? कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये? हा बैल श्री बालदेवन प्रसन्न, स्वामी साई सचिन शिवराज, देवी विश्वदा बराडा आणि देवघर आणि तर नक्कीच जी महाकालची दावण आहे ना, जी म्हटलं तर नक्कीच एक नामवंत, महाराष्ट्रातली नामवंत दावण आहे. तर काय सांगशील, कोणते नंदी बोलतात आपल्या दावणीला? आता महाकाल आहे, आता एक खरेदी गेले बावऱ्या, लक्ष आहे, आता उंडाल घाटात चांगलंच नाव करतोय. आहेत बरेच बैल आहेत असे. जो तुम्ही सांगता आज जो पायरा आहे लपून, तो याच्या आधी कधी पायरा झालेला आहे का तुमचा? नाही पहिल्यांदा. म्हणजे आज पहिल्यांदाच पाळणार आहे का ती गाडी? चांगलाच बैल. चांगलाच बैल आहे. मग काय त्या गाडीकडून अपेक्षा काय? बघू आता आपला काय आहे गुलाला. आपला महाकाल म्हणजे किती नंबरमध्ये पळतो तरी बिनजोडमध्ये आपल्याला? बैल 2 नंबरमध्ये आहेत. 2 नंबरमध्ये आपली गाडी पळते काय? तर मग काय सांगाल, पायऱ्या वगैरेचं टेन्शन वगैरे काय असतं का आपल्याला? नाही पायऱ्याचं काय टेन्शन नाही. स्वतःहून पायरे येतात. मग काय 3 फेऱ्या जातात, थारचं नियोजन आहे, काय सांगशील? चालू आहे पायऱ्याचं, चालू आहे वरून आणायचं. वरून मागवायचे. तर मग काय सांगाल, काय वाटतं थारच्या मैदानात आपले कोणते नंदी पळतील? सगळे आता नवीन खरेदी केली ती बावऱ्या म्हणून आहे, वासरू तो आहे जे. परत 2-4 गाड्या उतरवल्यात त्या आहेत. याच्यावर आपला ड्रायव्हर वगैरे कोण असतो? त्याच्यावर दूरशन ड्रायव्हर असतो, आणि आपला कुणाल ड्रायव्हर म्हणून आहे आपले, बाब्या मसने, किरण ते असतात. तर याची सुट्टी वगैरे कोण करतो? समीर आणि आपला अभिमामा आणि संकेत. बैल तर एकदम मोठ्या मापाचा आहे आणि मस्त रंगरंगोटी त्याची छान आहे. तर काय सांगशील, स्वभाव कसा आहे त्याचा? स्वभाव शांत आहे, फक्त दावणीला काय नाही, असंच मस्ती करतो. असंच मस्ती करतो, म्हणजे मारत नाही. तर नक्कीच आज महाकालचं नियोजन करताय. काय नाव आहे तुझं? ओम समीर चव्हाण. काय सांगशील महाकाल आज आणल्या अड्ड्यात, कसं काय म्हणजे
कसं काय वाटतं महाकालकडे बघून तुला काय वाटतं म्हणजे माका जेव्हा अड्ड्यात येतो तेव्हा गुलालाची अपेक्षा आमच्याकडनं दरवेळेस असते. जरूर असेल नक्कीच आज गुलाल होईल. चल काय नाव आहे याचं नाव काय कृष्णा जेव्हा चालला शर्तीसाठी कृष्णा काय नाव आहे याचं त्याचं नाव मायकल आहे. मायकल चारी खाली पण आता तरी शर्यत झाली बेंजोर होती. म्हणजे एक शर्यत झाली काय आता एक शर्यत त्याची झाली आणि एक शर्यत करायचं बिनजोड एक बिनजोड झाली त्याच्यावर. तर कोण पाहिजे आज आज पहिल्या आमची घरची पाळणार आहे तुपाल आणि हा मायकल पाळणार आहे. तुफान आणि मायकल हां आणि पहिल्या शर्तीला कोण पाळला पहिल्या शर्यतीला आमच्या गावातलंच एक होता वासरू ते एक सांगून होता ना शर्यत एक बैल सांगून होता तर त्याला दिलता. कुणाच्या नावाने बोलते आपली गाडी ती गाडी पळते संदीप शेठ ठाकरेच्या नावाने गाडी पळते. बैल इथल्या वावरल्याचा बैल आहे. वावरल्याचा बैल आहे चेतन शेठ यांचा बैल आहे. म्हणजे करार केलाय का करा बिरा नाही केला एक मैत्री खातात आपल्या मैत्री खातीर बैल डायरेक्ट आपण नावं बोलून दिलं काय आपल्या ह्याचा पळतो. नक्कीच एक मैत्री बघा म्हणजे कमी आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये असे पण नक्कीच आपण बघू शकता. तर बैलाचा स्वभाव म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह आहे. नाही बैल पण ॲग्रेसिव्ह आहे आणि बैल पळतो पण चांगला चारी खांदी पळतो कुठून पण कसा पण पळतो आणि बैल स्पीड पण तेवढा लागतो गती पण लागतो. जसा बैल आहे तसा मालक पण तसा दिलदार मनाचा राजा माणूस आहे. नक्कीच. तर मग काय सांगेल बिनजोडला जर पळतोय बैल शर्ती करतोय 3 फेऱ्याचं कसं नियोजन आहे 3 फेऱ्यात पण बैल आपला पळतो वरती पण पळतो. सुभाष ताता बांगडे यांच्या नावाने पण वर बैल पळतो. यांनी बघू शकता नक्कीच एक गावठी नंदी आहे गुलाल झाला आजच्या कुंडलच मैदानात. तर काय नाव आहे मित्रा वासराचं जॅक्सन कुठला आहे जॅक्सन मार्केवाडीचा जॅक्सन बघू शकता कुणा नावाने बोलतो इकडे बघा कमिटीवाले पण बघिराला नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली दिले. मुंबई बैलप्रेमी सेवाभावी संस्था रायगड ठाणे पालघर नक्कीच बघिराला एक श्रद्धांजली या ठिकाणी बॅनर लावलाय हार घातलाय बघू शकता कुंडलच्या मैदानात. इकडे बघू शकता मस्त असा वासरू सजून चाल काय नाव आहे सरजा कुठला आहे बेलवलीचा सरजा. विषम पाटील एकसड यांचा बघा शर्टचा 7 बुलेट याचं नाव काय रे फायर. इकडे बघा ज्वेलर गुलालाचा मानकरी. तर आपल्या समोर बघू शकता गुलाल झाला वासराचा कुंडलाच अड्ड्यामध्ये आणि नक्कीच भाऊस आहे आपल्या समोर. भावा काय नाव आहे आपल्या वासराचं शेरा कुठला आहे आपला शेरा वाव्याचा शेरा आपल्या समोर आहे. तर आज गुलाल झालाय काय सांगशील आज गुलाल कसा काय झाला कोण होता पायरा वगैरे पहिरा होता भैरव आहे पालीचा. तर पालीच्या भैरवबरोबर आपला गुलाल झाला कसा काय पायरा करून आला पहिरा घडून येतो म्हणजे आपला वासरू पण आतून चांगला पळतोय तर चांगला पळण्यामुळे मोठा बैल पण आपल्याला घडून येतो पहिऱ्यासाठी. तर मग काय सांगाल कुणाही शर्यत होती आज अड्ड्यामध्ये आज होती चांदेवाल्यांची होती. तर आज मस्त प्रकारे आपला गुलाल झालाय काय सांगाल कुणाला गुलाल समर्पित कराल तुम्ही हा गुलाल समर्पित करतो म्हणजे आता बगीरा आणि रायफलला बगीरा आणि रायफलला मग नक्कीच म्हणजे काल आणि आज जे आपल्याला सोडून गेले आपल्या बैलगाडा क्षेत्रामधून त्यांना समर्पित करा काय सांगाल म्हणजे आपल्या बैलाचे एक प्रकारे म्हणजे बैलाचं कसं काय तुम्ही मस्त असं त्याचे रंग वगैरे कसं काय त्याचं ठेवून आले तुमची काय सांगाल बैल हा आपला दर्पण चालू की हा सांभाळतो बैलाची देखरेख सगळी असते पोरा असतात वाड्यावर बैल रंगवाचं म्हणजे मनीष शेट घरात तो करतो तसं आम्ही पोरं सगळी नियोजन करतो. तर पोरं म्हटलं तर कुणाच्या नावाने बोलतो आपला नंदी हा बैल आई गावदेवी प्रसन्न गणेश शेट घरात दर्पण शेट चालवके श्रवण शेट चालवके यांच्या नावाने बैल पळतो. तर मग म्हणजे कोण याची सुट्टी वगैरे कोण करतो सुट्टी मेकर स्वतः मालक आमचे पोरा घालतो. आणि ड्रायव्हर वगैरे ड्रायव्हर वगैरे आपला प्रवीण ड्रायव्हर कालापूरचा असतो. मग काय सांगशील एक बैलाबद्दल म्हणजे किस्सा वगैरे काय सांगशील का तुम्ही लक्षात राहील काय आठवणीत असा बैला एवढं सांगत म्हणजे कमीच आहे बैल आता झाला आपल्यात पण बैल आणि डायरेक्ट मन जिंकले आतून पळतो म्हणून. तर किती दिवस झाले आपल्या दावणीला मला महिना झाला जाऊन झाला आणि 1 महिन्यात किती गुलाल घेऊन दिले त्यांनी तुम्हाला 2 गुलाल घेतले मला 2 गुलाल झाले 1 महिन्यात काय. तर मग काय बघताय भविष्य तुमचं याच्यामध्ये भविष्य म्हणजे आपला बैल आणि आपलं नाव करावं एवढं आमचं इच्छा आहे चांगल्या चांगल्या पैऱ्यात पळून. तर मग चांगल्या पायऱ्यात म्हणजे आपल्याला कुणाच्या पायऱ्यात पालायची इच्छा आहे काय सांगाल आपली इच्छा म्हणजे आता ते सगळेच टॉपचे बैल आहेत त्यांच्यात बैल पळायला म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते. तो असा वासरू आहे नक्कीच बारीक बच्चा आहे किती महिन्यात आहे 6 महिन्यात आहे गुलाल झाला आज मैदान दाखवायला आणलेला काय काय फेरा वगैरे टाकायची यावती का फेरा कोणच्या बाईला टाकला याचं नाव काय आणि याचा सोन्या कुठला आहे सोन्या मार्केवाडीचा सोन्या बा मित्रांनो किती 6 महिन्याचा वासरू आहे काय म्हणजे कुठून खरेदी केला आहे घरचा जे बेल्यातून. तर काय बघून खरेदी केला म्हणजे वासरू तर मस्त दिसतंय. तर मग तर किती नंदी आहेत आपल्या दावणीला असे
आपले 4 आहेत. 4 आहेत काय? हेच का? इंग्रज एक आहे. इंग्रज आणि सोन्या. तर काय इंग्रजच्या पायावर पाय ठेवून नाव करेल का? काय वाटतंय? तेच तर शक्य आहे. नक्कीच म्हणजे कसं काय कोणती स्थिती आहे त्याला इंग्रज सारखंच पलाची कसं काय स्वभाव कसं आहे म्हणजे करंट आहे का काय? रागीट आहे सोबत. पका रागीट आहे. बघू शकता मित्रांनो, येसन पण नाही अजून. तर किती महिन्यात येसन फोडतात काय सांगाल? आता यसन त्याला दिवाळीच्या टायमालाच फोडू. दिवाळीच्या टायमाला नक्कीच नाव करेल तुमचं. कुणा नावाने बोलतो? म्हणजे नाव निर्वी हरेश मार्के. निर्वी हवेश मार्केवाडी बघा मित्रांनो यांची धावण. आतिश शेठ गायकर पाली यांचा बघा भैरव मैदानात आलाय, गुलाल झालाय. नक्कीच त्याला आपण मुलाखत घेतली, त्याला पायरा होता. तर काय सांगाल आज कसा आहे पायरा करून आला आणि आज गुलाल झालाय काय सांगाल? तर म्हणजे काय बघून म्हणजे तुम्ही कसं काय नियोजन केला पायऱ्याचा? पायरा जेव्हा 2 महिन्या अगोदर झाला होता पायरा, पण बैल आमचा आजारी होता त्याच्यामुळे त्यांना मी नाही बोललो होतो. आता योगा जोडून आला आणि गाडी पळली. तर भैरवचा आज गुलाल झालाय. नक्कीच आतिश शेठचा पण आता मागे वाढदिवस होता. काय सांगाल बैलाबद्दल काय सांगाल? आजचा गुलाल तर आपला मानवीचा बगीरा या बैलाला समजतो. त्या बैलाला नक्कीच सर्वच म्हणजे आपल्यातून एक नक्कीच एक कालाच्या पडद्याआड गेला तो. नक्कीच बिंजोडचा बादशाह होता. तर काय सांगाल आपल्या भैरवबद्दल? भैरव दोन्ही साईड पब्लिकचा बैल आहे. त्याला जेवढी पब्लिक असेल तेवढा बैल चालू निघतो. पुढच्या राहत पण काही टेन्शन नाही पाहिजे. मग किती गुलाल किती झाली या सीझनला भैरवचे? आता 13 गुलाल झाले लागतात. आता लगातार 13 गुलाल, एकही गाडी पडली नाही. तर पायरा कोणता ह्योच होता का दुसऱ्या कोणता? बैल वेगवेगळा असतात. तर कोणत्या पायऱ्यात आपल्याला पळायला आवडतं म्हणजे कोणती पायऱ्यात आपल्याला गाडी आपली जास्त चांगली जास्त पडली? करून आमची गाडी घरचीच गाडी पळते. चिंद्रनकरांचा पोला आणि भैरव. ती गाडी किती वेळा पळाली? ती गाडी 4 वेळा गाडी पळली. 4 वेळा गाडी बोलायला जाईल. मग काय याच्या पुढचं त्या गाडीचं नियोजन वगैरे? नियोजन चालू आहे. तर मग आज कुणाची गाडी होती समोर? आज आपली शेजारचीच गाडी होती मैत्रीपूर्ण. मैत्रीपूर्ण लढत झाली काय? काय म्हणजे काय बघताय ॲग्रेसिव्ह तर खूप दिसतोय आपला भैरव. काय म्हणजे म्हणजे बैल हात लावूनच नाही देत. मग सुट्टी वगैरे कोण करतो याची? वगैरे संकेत मारडे आपला वडवलीचा. आणि ड्रायव्हर वगैरे? ड्रायव्हर परेश ड्रायव्हर पोटलचा. मग तो मैदानातच अशी मस्ती करतो का घरी पण? घरी पण असत. मग घरी त्याची देखरेख वगैरे कोण करतो? बाबा आणि आतिश असतो. मग कसं काय घरी कसं काय स्वभाव मग घरी? घरी शांत असतो. घरी शांत असतो काय? मग काय म्हणजे कसं काय बघताय भविष्य तुम्ही भैरवमध्ये अजून किती जाते? बैल मालकाच्या नावासाठी बोलतोय यातच आपलं समाधान आहे बस. किरीकरांचा बघा सर्किट एक नक्कीच मोठ्या मापाचा नंदी कर्जत तालुक्यात नक्कीच त्याच्या नावाचा दरार आहे असा दर्शन शेठ मराठे यांचा सर्किट. तर काय सांगशील आज गुलाल झाला सर्किटचा? गुलाल झाला, गाडी मैत्रीपूर्ण जमलेली. आपला बॅनर होता, त्यांनी फोन केला. कुणाशी आपला पायरा कुणाशी होता? तर आपला बुलेट आणि कुणाची शर्यत होती? आपलं टेंबरवाल्यांची शर्यत होती, मैत्रीपूर्ण शर्यत झाली. तर कशी काय शर्यत जमली होती सांगतो? आपला बॅनर होता, त्यांनी आम्हाला फोन केला. मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आणि ड्रायव्हर वगैरे कोण होता आपल्या गाडीवर? आपल्या गाडी सचिन लोबी होता. आणि सुट्टी कोण करतो आपल्या सर्किटची? आपला संदेश करतो, संकेत माराडी करतो. तर काय बघतोय सर्किट पण एक नक्कीच असं टेम्पूला धडक लागून नक्कीच मार लागला होता त्याच्या आणि नक्कीच संघर्षाच्या काळातून तो निघून पुन्हा एकदा पळायला लागला. काय सांगशील त्याच्याबद्दल काय बोलशील? त्याच्या बोलत तेवढा कमीच आहे बैलाबद्दल. बैलानं खूप काय केलेलं आहे. तर मागे त्याचा पण अपघात झाला. तर काय सांगशील कसं काय धडक लागली होती टेम्पूला? धडक म्हणजे आपण एक पायरा दिलता मैत्रीत, त्यामुळं बैल थोडा बैलांचं काय आहे कधी बाहेर जाईल काय सांगता येत नाही कुठला नंदी. बाहेर गेला बैल खोल काढण्यात बैल पडलं दोन्ही. त्या बैलाच्या डोक्याला मार होता. तर मग काय सांगशील बैलावर आपल्या नक्कीच नाव लिहून आणले तुम्ही मिस यू बगीरा. तर नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी त्याला आणलं. गुलाल बगीराला समर्पित आहे. इकडे बघू शकता आपण मिस यू बगीरा रायफल आणि बगीराला श्रद्धांजली देण्यासाठी सर्किटला पायरा होता बघा बुलेट. आणि नक्कीच बुलेटचे नियोजन करते मालक आपल्या समोर आहेत. तर काय सांगाल कसा काय पायरा घडून आला बोलला तुमचा? पायरा आणि आज लपून दिलता पायरा. सर्किटची बॅनर होती, गाडी जमली आणि लपून दिलता गाडी. तर मग काय सांगाल पायरा किती वेळा पालालाय? ही आमची गाडी अशी पळते 30-35 गुलाल झाले सलग. सलग? पण गाडी पळाली नाही, पडली नाही. म्हणजे सलग 35 गुलाल झाले. 35 गुलाल. नक्कीच म्हणजे 35 गुलाचे बघा येवन जोडी आहे आपल्यासमोर. एक पण गाडी त्यांची पडली नाही. तर काय बघताय म्हणजे जोडी कसं काय पायरा घडून आलता तुमचा पहिल्यांदा? माझा भाव आहे एक मोठा, त्यांनी घडून आणलेला पायरा तिथपासून अजून पण पायरा म्हणजे असं तुटला नाही, कधी वाद नाही, काय नाही. म्हणजे कधीपासून पळते म्हणजे किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली? 2 वर्ष झाली.
गाडी पडते. 2 वर्ष आली गाडी. मग आता 3 फेऱ्याला पण हीच गाडी पळवाल का काय? 3 फेऱ्याला एकदा पळालेली गाडी मोठ्या गाडीला घासाघाशी केली गाडी. म्हणजे 1 नंबर मधल्या गाडीला. नंबर मधल्या गाडीला घासाघाशी. मग आता तारच्या मैदानाचं काय नियोजन आहे? तारच्या मैदानाला 100% इव्हन जोडी पळणार. हीच गाडी पळवाल? हीच गाडी पळणार. मग पावती वगैरे फाडली आहे काय? पावती फाडायची पावती दर्शन पाडणार आहे. मग काय अपेक्षा असेल या गाडीकडून तुम्हाला तिथे? पेक्षा जर जेवढ्या मोठ्या गाडीमध्ये लागेल तेवढं चांगलं आहे आम्हाला. नक्कीच शुभेच्छा असतील माझ्या चॅनलतर्फे. असंच गुलाला ठेवील तुम्हाला. नक्कीच यश भेटेल आपल्याला पण 3 फेऱ्याच्या मैदानाला. धन्यवाद.